नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा मितेश. तर आज मी आलो आहे सोमेश्वर गावामध्ये एका खास देवीची माहिती सांगायला या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आज आपण भराडीन देवी या देवीबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. भराडीन देवीचं मंदिर हे कातळबागावरती वसलेलं आहे. इकडे यायला थोडंसं चढ आहे, पण तिकडे गेल्यावरती मिळणारं शांत वातावरण आणि देवीचं दर्शन एका क्षणात सगळा थकवा घालवून टाकतं. कातळबागाच्या हिरव्या रानात वसलेलं हे भराडीन देवीचं मंदिर सोमेश्वर गावाच्या सौंदर्यात भर घालणारं आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला इथून दिसणारा नजारा एकदम अप्रतिम वाटतो आणि मनाला एकदम प्रसन्न करून टाकतो. लोक इथे श्रद्धेने पायी चढाई करून येतात. त्यांचा उत्साह आणि भक्ती बघितली की असं वाटतं की देवी खरंच या गावकऱ्यांचं रक्षण करते. भराडीन देवीच्या मंदिराजवळ एक वडाचं झाड आहे आणि हे वडाचं झाड लोकांच्या श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं. अनेक भाविक इथे बसून मनःशांती अनुभवतात. कातळ, मंदिरं, जुनी विहीर आणि हे वडाचं झाड या सगळ्यामुळेच भराडीन देवीचं स्थान अजूनच पवित्र वाटतं आणि देखणं दिसतं. मंदिराच्या बाजूला एक जुनी विहीर आहे, जी अनेक वर्षापूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं. आजही गावकरी आणि भाविक या विहिरीचं पाणी पवित्र मानतात. ही विहीर फक्त पाणी देणारी नाही, तर गावकऱ्यांच्या आठवणी आणि परंपराचा वारसा आहे. जुन्या काळी लोक देवीचं दर्शन झाल्यावर इथलं पाणी नक्की पित असत. देवीच्या या परिसरातील ही विहीर म्हणजे श्रद्धा आणि इतिहासाचं जिवंत उदाहरण आहे. प्रामुख्याने दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि नवरात्रामध्ये भराडीन देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि देवीची ओटी भरण्यासाठी भाविक येत असतात. भराडीन देवीला जगदंबेचा अवतार मानलं जातं. लोकांचा असा विश्वास आहे की देवी गावाचं रक्षण करते आणि गावावर आलेलं संकट दूर करते आणि सुखसमाधानामध्ये ठेवते. श्रद्धाळू भक्त देवीला नारळ, साडी, पैठणी, फुले अर्पण करतात. महिला ओटी भरतात, गोंधळ घालतात. अनेक जण नवस फेडण्यासाठी पायी चालत सुद्धा येतात.